नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जॉग्राफीमधला महत्त्वाचा पार्ट बघतोय. हा तुम्हाला जी के पार्ट असेल. आपण याच्यामध्ये कन्सेप्ट बघत नाही, आपण फक्त आणि फक्त हे बघतोय की कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या प्रकारची वनं आहेत आणि त्या वनांमध्ये कुठले वृक्ष आढळतात. मग आपला हा आज पाठांतराचा भाग असेल आणि हे लक्षात राहतच नाही. आय नो की थोडंसं डिफिकल्ट आहे हे लक्षात ठेवण्यासाठी, मात्र हे जर पाठ केलं तर आपले मार्क्स चांगल्या पद्धतीने शुअर होतील. ओके, आणि हे पाठ करायला लागणारच आहे. आजच किंवा कालच एक कमेंट आली होती एक जणाची की त्यांनी सांगितलं होतं की इकॉनॉमिक्स त्यांना फार हार्ड जात होता आणि आपण ज्यावेळेस इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन बघितले ते सगळे क्वेश्चन्स त्यांना येत होते. 2-3 महिन्यापूर्वी त्यांना काहीच इकॉनॉमिक्स येत नव्हतं, मात्र त्यांनी त्याचा फोकस इकॉनॉमिक्सवरती शिफ्ट केला आणि इकॉनॉमिक्स कंप्लीट करून टाकलं. तसंच तुम्हाला पण करायचं आहे. या एका तासामध्ये हे सगळे व्यवस्थित तुम्ही पाठ करा. हे लेक्चर अगदी थोडक्यामध्ये संपून जाईल. त्यानंतर ह्या लेक्चरमध्ये म्हणजे तुम्ही चार्टच बनवायचा आहे. एका साईडला लिहायचं की कुठले वनांचा प्रकार आहे, त्याचे प्रदेश, आणि दुसऱ्या साईडला तिथं आढळणारे वृक्ष, आणि एकदम शॉर्ट करून लिहिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला जास्त काही वाचत बसण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि जोड्या लावामध्ये हे प्रश्न बनणारच. ओके, तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. पहिला प्रकार आहे वनाचा. आता आपण आपल्या सोयीनुसार इथं वनांचे प्रकार केलेले आहेत. ओके, त्याच्यामुळे असं म्हणू नका की पुस्तकामध्ये असं टाईप केलेत. आपण आपल्या सोयीनुसार केले आणि तिथं मग तुम्हाला प्रदेश आणि वृक्ष लक्षात ठेवायचे. ओके, तर पहिला प्रकार आपण केलाय तो म्हणजे उष्ण कटिबंधीय काटेरी वने. तर हे कुठल्या प्रदेशामध्ये आढळतात? तर राजस्थानचं वाळवंट त्याच्या नावामध्येच आहे उष्ण कटिबंधीय काटेरी वने. तर ऑब्व्हियस आहे, काटेरी म्हणल्यानंतर आपल्याला निवडुंग वगैरे दिसायला सुरू व्हायला पाहिजे. तर तो राजस्थानमध्ये असतो, राजस्थानाच्या वाळवंटामध्ये, गुजरातच्या वाळवंटामध्ये. त्यानंतर द्वीपकल्पीय पठारात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही पश्चिम भागामध्ये ही वने आढळतात. तर इथं मुख्य वृक्ष कुठले असतात? तर बोर, कडुलिंब, हिवर, बाबूळ, जांभूळ, शमी, शेर, त्यानंतर घायताप, लिंब, ओके, आणि चिंच, अशा प्रकारचे वृक्ष आपल्याला तिथं आढळतात. त्यानंतर आता आपण दुसरा वनांचा प्रकार बघूयात, तो म्हणजे अल्पाईन वने. तर याच्यामध्ये प्रमुख प्रदेश आहे तो म्हणजे हिमालय. हिमालयाच्या प्रदेशामध्ये हे अल्पाईनचे वने आपल्याला आढळतात. आता हिमालय म्हणलं की आपल्याला ते वृक्षांचे चित्रसुद्धा आपली चेंज झाली पाहिजेत. आपल्याला दिसायला पाहिजे की असं थोडेसे ते जे फॉरेनमध्ये सीन्समध्ये जे झाडं दाखवतात तशा प्रकारचे बर्फाळ प्रदेशातले ती झाडं दिसली पाहिजे, जसं की पाम ट्री, त्यानंतर ज्युनिपर, बर्च, फर, स्प्रूस. ओके, अशी झाडं आपल्याला आठवली पाहिजेत आणि हे पाठ करायचीच आहेत. त्यानंतर पुढचा आपण टाईप बघू, तो म्हणजे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने. तर उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनं, पानझडी म्हणजे ज्याची पानं गळत राहतात ते वाले. तर हे कुठल्या प्रदेशामध्ये आहेत? तर अजिंठा रांगा, त्यानंतर थर वाळवंट त्याचा पूर्व भाग, हरियाणा, पंजाब, सातपुडा पर्वत. तर या भागांमध्ये हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने आढळतात. ओके, आणि याच्यामध्ये झाडं कुठले कुठले आहेत किंवा वृक्ष कुठले कुठले आहेत? तर आवळा, त्यानंतर शीस, सिरास, पिंपळ, साल, साग आणि चंदन हे झाडं त्याच्यामध्ये येतात. ओके, पुढचा वनांचा प्रकार बघू आपण, उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वने. ओके, ही आता सदाहरित आहे. आपण त्याच्या आधी पानझडी बघितली होती. तर याचा प्रदेश आहे सदाहरित वनांचा किंवा उष्णकटिबंधीय शुष्क सदाहरित वनांचा. मुख्य प्रदेश आहे तामिळनाडू किनारपट्टी. ओके, त्यानंतर याच्यामध्ये कुठले वृक्ष आढळतात? तर सदाहरित म्हणाल तर कोक, त्यानंतर जांभूळ, मुचकुंद, निंब, चिंच, रिठा आणि ताड वृक्ष. तर हे याच्यामध्ये आढळतात. ओके, आता आपण पर्वतीय वने बघू. हा दुसरा प्रकार आहे पर्वतीय वने. तर यामध्ये प्रमुख वने आहेत. तर म्हणजे त्याच्यामध्ये जे वृक्ष आहेत प्रमुख, तर ती आहेत देवदर, पाईन, हेमलॉक, सिडार, सिल्वर, फर, स्प्रूस, ओलिव्ह आणि सेटलिस. ओके, तर सेटलिस हा पण एक त्याच्यामध्येच वनात किंवा हे पण वृक्ष त्याच्यामध्येच आढळतात. ओके, तर पर्वतीय वने आपण बघितली. म्हणजे पर्वतीय वनं मध्ये कुठले कुठले वृक्ष आहेत? तर मॅपल, देवदर, पाईन, हेमलॉक, सिडार, सिल्वर, फर, स्प्रूस, ऑलिव्ह आणि सेल्टिस. ओके, पुढचा आपण प्रकार बघूयात, दलदलीची वने किंवा दलदली प्रदेशातील वने. तर ह्याच्यामध्ये दलदल म्हणल्यानंतर नदीमधला म्हणजे जो गाळाचा प्रदेश असतो तर तो आठवला पाहिजे तुम्हाला. आणि
ऑब्व्हियसली मग ह्याचे प्रदेश कुठले असणार, तर जिथं नदीचा किंवा जे त्रिभुज प्रदेश तयार होतो नद्यांचा, तर तो प्रदेश. त्यानंतर सुंदरबन वने, त्यानंतर भरती ओहोटीचे जे प्रदेश असतात समुद्राजवळचे ते वाले. तर हे आहेत दलदलीचे वनांचे प्रदेश. आणि तिथं जे वृक्ष असतात ते आहेत ताड, त्यानंतर केओरा, त्यानंतर अमूर, नंतर स्क्रू, पाईन, अगार, सुंदरी आणि बेल. तर हे सगळे तिथं आढळतात. ओके. त्यानंतर आता उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने बघू आपण. तर त्याचे प्रदेश आहेत आसाम, अंदमान बेट, हिमालय, अंबोली, लोणावळा, पश्चिम किनारपट्टी. ओके. तर ही सगळी तिथलची प्रदेश आहेत. तर त्या प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने आढळतात. आणि त्याचे वृक्ष कुठले कुठले आहेत, तर बांबू, सादर, ऐन, कुसुम, नागचंपा, चंपा सॅमला आणि गुटेल. तर हे सगळे वृक्ष तिथं आढळतात. ओके. त्यानंतर आता पुढचा वनांचा प्रकार बघू. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. तर हे इथं आता याच्या प्रकारामध्ये कुठले कुठले प्रदेश आहेत, तर छोटा नागपूरचा पठार, त्यानंतर अंदमान बेट, चंद्रपूर, शिवालिक रांगा, छत्तीसगड, सह्याद्रीचा पूर्व उतार, गडचिरोली, पश्चिम घाटाचा पूर्व भाग. तर हा सगळा प्रदेश या उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये येतो. तर इथं प्रमुख वृक्ष कुठले कुठले आहेत, तर पिंपळ, आवळा, कुसुम, किंडल, साग, साल, चंदन, त्यानंतर शिसम, त्यानंतर धावडा, अंजन, लेंडी आणि पळस. तर हे सगळे वृक्ष जे आहेत ते या प्रकारांमध्ये येतात. पुढचा एक प्रकार बघू आणि जो की शेवटचा आहे. तुम्हाला जास्त पाठ करायला लावतोय, मात्र आता हे लक्षात ठेवायचंच आहे, नाहीतर एक्झाममध्ये मार्क जाऊ शकतात आपले. ओके. आणि आपल्याला भरपूर स्कोअर करायचा आहे, कारण कॉम्पिटिशन खूप आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक एक मार्क महत्त्वाचा आहे. आपण हा स्किप करू शकत नाही पार्ट. ओके. तर प्रकार आहे तो म्हणजे उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित वनांचा. तर हा कुठल्या भागात आहे, कुठल्या प्रदेशांमध्ये येतो, तर ईशान्य भारत, अंदमान निकोबार बेट, पश्चिम घाट आणि अरुणाचल प्रदेश. तर या 4 ठिकाणी ही वनं आढळतात. याच्यामध्ये कुठले वृक्ष असतात, पहिला म्हणजे जांभूळ, त्यानंतर रोजवूड, बिबळा, बांबू, आंबा, कंदम, शिसव, साल आणि सारदा. तर हे सगळे तिथं वृक्ष आढळतात. लक्षात ठेवायचेच आहे ते आपल्याला. ओके. आणि पुढं काही पर्सेंटेज दिलेत, म्हणजे कुठल्या राज्यामध्ये, भारताच्या कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वनं आहेत, त्यानंतर कुठल्या एरिया कुठल्या राज्यांमध्ये जास्त आहे. तर आपण पहिल्यांदा वनक्षेत्र बघू, म्हणजे एरिया कुठल्या राज्यांमध्ये जास्त आहे. तर सगळ्यात जास्त वनक्षेत्र हे मध्य प्रदेशमध्ये आहे, एरिया वाईज जर आपण विचार केला तर. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, त्यानंतर आहे छत्तीसगड. ओके. ही 3 राज्य पहिली. आणि जो वनांचं प्रमाण म्हणजे त्यांच्या टोटल एरियाच्या किती % हे वनं आहेत असा जर विचार केला तर मिझोराम आहे त्याच्यामध्ये. म्हणजे नॉर्थ ईस्ट स्टेट जे आहेत हे ऑलमोस्ट सगळं पूर्ण त्यांचा प्रदेश ग्रीनच असतो. मोर दॅन 75% प्रत्येक राज्य तिथलचं एकदम ग्रीन आहे. म्हणजे तिथं मोर दॅन त्यांच्या लँडपेक्षा 75% लँड हे सगळं वनांसाठी राखीव आहे. ओके. तर मिझोराममध्ये आहे ते 83%च्या आसपास तिथं लँड पूर्ण वनांचं आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर. तर ही 4 नावं आहेत तिथलची. लक्षात ठेवायला सोपं आहे, जर नॉर्थ ईस्ट फक्त आपण लक्षात ठेवलं तरी झालं. ओके. किंवा ह्याला एक शॉर्टकट पण आहे, तर असं सरळ त्यांच्या नावांचे इनिशियल लक्षात ठेवायचे, जसं की मी अ नामी. ओके. मी अ नामी म्हणजेच मी फॉर मिझोराम, अ फॉर अरुणाचल प्रदेश, ना फॉर नागालँड आणि मणिपूर. तर इथं सगळ्यात जास्त वनांचं प्रमाण आहे. ओके. आणि जर आपण वनांच्या प्रकारानुसार आपल्या देशामध्ये वनांचं क्षेत्र कुठल्या सगळ्यात जास्त प्रकारात मोडतं असं विचारलं तर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने हे आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आढळतात. ओके. म्हणजे हेक्टरी जर विचार केला त्यांचा, तर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने हे आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त आहेत. तर आपण बऱ्यापैकी वनांचे प्रकार आणि त्याच्यामध्ये असलेले वृक्ष आणि प्रदेश हा पार्ट कंप्लीट केला आहे. एक्झाममध्ये खरंच तुमच्या फार इम्पॉर्टंट आहे हा पार्ट. असेच आपण छोटे छोटे आणखीन पार्ट्स बनवू. आता एक्झाम होईपर्यंत आपण असेच कंप्लीट करणारे पार्ट, आपण कन्सेप्च्युअली जाणार नाही आहे जास्त करून. आता फक्त काय असेल तो पार्ट फक्त पाठांतराचाच करतोय, कन्सेप्ट शिकण्यासाठी आता वेळ पण नाही आहे. ओके. तर असाच पुढच्या पार्ट्समध्ये पण आपण भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.